तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 21 एप्रिलच्या भागामध्ये आपण खरंच खूप छान असा ट्विस्ट बघणार आहोत. इकडं मात्र आजच्या एपिसोडमध्ये खरंच खूपच छान असा ट्विस्ट दाखवला गेला आहे. आता त्यानंतर इकडं काय होते की नयनतारा तिच्या रूममध्ये बसलेली असते. सतत तिच्या डोक्यामध्ये कमळीचाच विचार चालू राहतो की कमळी अशी आहे, कमळी तशी आहे, माझ्या ऋषीला तर कमळी सूट होत नाही, आमच्या स्टेटसला शोभत नाही, अशी ती एक गावंढळ म्हणजे गावाकडची मुलगी आहे असं मात्र नयनताराचं पर्सनल म्हणणं असतं. पण ऋषीचं मात्र जीवापाड प्रेम कमळीवर असतं. ऋषीने कालच्या एपिसोडमध्ये तर आपण बघितलंच आहे की ऋषीने कमळीसाठी चिठ्ठी पण लिहिली, म्हणजे एक पत्र पण लिहिलं. त्याला त्याचं प्रेम तिच्याकडं व्यक्त करायचं होतं, पण समोरासमोर तो कसा बोलेल त्याला कळत नव्हतं, म्हणून मात्र त्यांनी कमळीसाठी चिठ्ठी लिहून पाठवली होती. त्यानंतर आता नयनतारा तिच्या रूममध्ये बसलेली असते. नयनताराचीच कॉफी होऊन तिला समोरून तीच बोलत असते. तर त्यानंतर नयनतारा तिच्याशीच म्हणू लागते, काय तू फक्त एका कारणावरून कमळीला नकारते, पण कमळी कशी मुलगी आहे, तू तर तिच्यासोबत किती दिवसापासून राहते, तिची वागणूक, तिचा खरेपणा, तिचा एकदम असा लहान मुलांसारखं वागणं, हे तर किती छान आहे ना. फक्त तू एका कारणावरून तिला नकारते की काय तर ती तुझ्यासारखी नाही आहे. पण हाताची मात्र पाची बोटं सारखी असतात का. नयनतारा स्वतःशीच तिला तिचीच छाया अशी समोरून बोलत असते. त्यानंतर आता नयनतारा विचार करू लागते की नाही, मी योग्य व्यक्ती तर निवडली आहे, पण माझे विचार चुकीचे चालू आहेत. खरं तर जे आलंय ना ते मात्र स्वीकारायला हवं. नयनताराचा असा विचार होतो की नाही, मला आता माझी सून कमळीच करून घेणार आहे मी. माझ्या ऋषीचं पण तिच्यावर खूप प्रेम आहे आणि आता मला पण हे एक्सेप्ट करावं लागेल की नाही, आमच्या घरासाठी कमळीच ही एक योग्य मुलगी आहे. मग आता इथे स्टेटसचा नाही तर मनाचा विचार करून हे सगळं मी आता करणार आहे. नयनताराचं तर झालेलं असतं. आता नयनताराला अन्नपूर्णासोबत बोलायचं असतं. तर दुसरीकडे जी काही ऋषीने कमळीसाठी प्रेमपत्र लिहिलं होतं ना, त्याच्यामध्ये ऋषीने त्याचं प्रेम काय आहे ते कमळीवर ते व्यक्त केलेलं असतं. पण मात्र मध्ये चिठ्ठी बदलली गेली. आता हे सगळं तर अनिकाचंच काम असणार आहे, कारण की अनिकाला माहिती असेल की या ऋषीनेच कमळीसाठी चिठ्ठी दिली आणि तिथे मात्र आबाच्या नावाची चिठ्ठी गेली. कमळीला जेव्हा कॉलेजमध्ये चिठ्ठी भेटते ना, तेव्हा कमळी ती चिठ्ठी वाचते ना, तेव्हा मात्र तिच्या भावनाशी खेळलं गेलं अशी ती चिठ्ठी असते. त्यानंतर कमळी खूप रागाने ती चिठ्ठी घेऊन ऋषीकडे येत असते. कमळीनं खूप 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 रागात असते की ती येत असते ना, तेव्हा मात्र गौरी तिला बघते. पण गौरीला कळत असतं कमळीला काहीतरी नक्कीच झाले. कमळी खूप सनाट्याने वर जात आहे. त्यानंतर डायरेक्टली कमळी ऋषीच्या रूममध्ये जाते, म्हणू लागते, हे माझ्यासाठी पत्र लिहिलं आहे का तुम्ही? तुम्हाला काही वाटत नाही का माझ्या आबांच्या आणि माझ्या भावनाशी तुम्ही का खेळला आहात? मला कळत नाही. तर ऋषीला कळत नसतं मी हिच्यासाठी तर प्रेमपत्र लिहिलं आहे, पण ही काय म्हणते ऋषीच्या लक्षात येत नसतं. आता त्यानंतर कमळी म्हणू लागते, तुम्ही का असं केलं मला कळलं नाही. मी आत्तापर्यंत तुम्हाला एक चांगला व्यक्ती समजून तुमच्यासोबत मैत्री केली, पण तुम्ही मात्र माझ्या भावनाशी खेळले आहात. आता मला तुमचा चेहरा देखील बघायचा नाही. आणि मग कमळी डायरेक्टली ऋषीच्या कानाखाली लावून देत असते. आणि आता दुसरीकडे नयनतारा इकडे गेलेली असते, म्हणजेच अन्नपूर्णाकडे गेलेली असते. नयनतारा म्हणू लागते, आतापर्यंत जो काही होत होता तो माझा खूप मोठा गैरसमज झाला होता, पण आता मी सगळं काही एक्सेप्ट केलं आहे. मला तुमची कमळी माझी ऋषीची बायको, माझी सून म्हणून मी आता तिला स्वीकार केला आहे. मला ऋषी आणि कमळीच्या नात्याबद्दलच, लग्नाबद्दलच तुम्हाला बोलायचं आहे, कारण की मी तर सगळं काही आता स्वीकारलं आहे की कमळीच माझ्या ऋषीसाठी योग्य मुलगी आहे. त्यानंतर नयनताराला तर खूप आनंद होत असतो. त्यानंतर आता राजन विचारात पडतो की ही तर कमळी माझी मुलगी नाहीच आहे, पण मी या अनिका आणि कामिनीसाठीच मात्र कमळीला माझी मुलगी म्हणून या घरामध्ये घेऊन आलो आहे. तिथं बसणाऱ्या कामिनीला तर खूप मोठा धक्का बसतो की माझ्या अनिकाचं लग्न मला त्या ऋषीसोबत लावून द्यायचं होतं, पण असं काही झालंच नाही. जेव्हापासून ही गावाकडची कमळी आली तेव्हापासून सगळं काही विस्कटूनच गेलं. आयुष्यात चांगले चढउतार चालू, दररोज काही ना काही घडतं आणि बदनामी मात्र आमचीच होते, असा कामिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि जेव्हा मात्र हे अनिका ऐकते की आता ऋषी आणि कमळीचं लग्न होणार,
नयनतारा आंटीने पण कमळीचीच निवड केली आहे ऋषीसाठी हे बघून तर अनिकाला विश्वास बसत नसतो. अनिका खूप खचून जाते. ती डायरेक्टली रडायला सुरुवात करते की माझं ऋषीवर किती प्रेम आहे, मी सांगू शकले नाही. ही कमळी पाठीमागून आली आणि माझ्या ऋषीला तिनं जसं काय उडून नेल्यासारखं झालं आहे. आता त्यावेळी अनिका तर रडू लागते. दुसरीकडं ऋषीला कळत नसतं मी कमळीसाठी छान पत्र लिहून दिलं, माझं प्रेम मी त्यामध्ये व्यक्त केलं, पण हे कमळीला काय केलं आणि कमळीने मला मारलं आहे. कमळीचा खूप मोठा गैरसमज झाला आहे. कमळी देखील रडत असते की ऋषी सरांनी माझ्यानं आणि माझ्या आबाचा खूप मोठा अभिमान केला, आमच्या भावनाशी ते खेळले आहे, त्यामुळे आता ऋषीवरना कमळीचा खूप राग असतो. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागामध्ये आता आपल्याला नेमकं बघायला काय मिळतं. ऋषी आणि कमळीचं लग्न तर नयनताराने आता फायनल केलेलं असतं, पण आता दुसरीकडे कमळी आणि ऋषीचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. तर मित्रांनो, नक्की बघूया येणारा ट्विस्ट. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.